अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये अचलपूर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या प्रसूती दरम्यान नवजात शिशूचा मृत्यू झाला। सविस्तर वृत्त असे की सोनिया रवी डोंगरे वय 28 वर्ष राहणार भंडराज असे महिलेचे नाव आहे। या महिलेला प्रसूती दरम्यान अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी 102 ॲम्ब्युलन्सने अचलपूर येथे रेफर केले। अचलपूर येथे महिला पोहोचतात तेथील डॉक्टरांनी कुठल्याही पद्धतीचा उपचार न करता या महिलेला अमरावती रेफर केले। रात्रीच्या सुमारास महिला व तिचे नातेवाईक ॲम्ब्युलन्सने अमरावतीकडे रवाना झाले, परंतु धक्कादायक बाब अशी की या महिलेसोबत ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर नव्हते व गाडीमध्ये स्ट्रेचर सुद्धा नव्हते। ड्रायव्हरच्या भरोशावर या गरोदर महिलेला वाऱ्यावर सोडले। महिलेने ड्रायव्हरला गाडी हळू चालवण्याची सांगताच ड्रायव्हर शिवीगाळ करून अरवाच्या भाषेत बोलला। या स्पीड ब्रेकरवरून गरोदर महिला 2 वेळा गाडीतच खाली पडली। या गाडीतच महिलेची प्रसूती झाली। असहाय्य वेदना होऊन महिलेचे बाळ गाडीतच प्राणगत झाले। हा सर्व घडलेला घटनाक्रम गरोदर महिलेने काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तेजस अभ्यंकर यांना सांगितला। घटना ऐकताच आक्रमक होऊन तेजस अभ्यंकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती यांना निवेदनाद्वारे लिखित तक्रार सादर केली। सदर घटनेची चौकशी करून डॉक्टर व ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर यांच्यावर कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या पीडित महिलेला न्याय देण्यात यावा अशी मागणी केली। अमरावती जिल्हा प्रतिनिधी फिरोज कुरेशी। ताई आपलं नाव सांगा। माझं नाव सोनिया रवी डोंगरे, राहणार हे निंबी। अच्छा, तुम्ही अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालयामध्ये गेले असताना तुम्हाला तिथून कुठं रेफर केलं होतं? मला अंजनगाववरून रेफर अचलपूरला केलं। अचलपूरला केलं होतं आणि अचलपूरला गेल्यानंतर डॉक्टरांनी तुमचा उपचार वगैरे केला होता? डॉक्टरांनी अचलपूरला माझा उपचार काहीही केला नाही, फक्त त्यांनी चेकअप केलं आणि त्याच्याच हलगर्जीपणामुळे माझ्या असं बाळ दगावलं। म्हणजे डॉक्टर तुमच्यासोबत तुम्हाला रेफर केलं त्यावेळेस डॉक्टर तुमच्यासोबत आले होते? नाही, आले नाही। आणि मग तुम्हाला रेफर केलं तर 102 मध्ये ॲम्ब्युलन्सनं तुम्हाला कुठं पाठवलं? अमरावतीला पाठवलं। आणि अमरावतीला मग काय ड्रायव्हर एकटाच सोबत होता का तुमच्या? हो, एकटाच होता। डॉक्टर वगैरे नव्हते? नाही। आणि तुम्हाला रात्रीला किती वाजता रेफर केलं? 8 वाजता, 8-8:30 वाजता। 8 वाजता। आणि तुम्हाला रेफर केलं त्यावेळेस समजा रस्त्याने जात असताना ड्रायव्हरनं तुमच्यासोबत काय बोललं तुम्हाला? असं ड्रायव्हर असा बोलत होता आजीले की बा तुझ्या चेहऱ्यापेक्षा माझी गाडी खूप चांगली आहे। अच्छा। आणि तुमचं बाळ कोण्या कारणानं दगावलं? हे त्याच्या म्हणजे एवढा फास्ट चालत होता गाडी का ते गतिरोधक आले ना, तर त्याच्यावरून एवढ्या जोरात चालत होता की मी 3 खेप सीटवरून खाली पडली आणि त्याच्याच हलगर्जीपणा। ॲम्ब्युलन्स मध्ये स्ट्रेचर वगैरे होतं? नाही, काहीच नव्हतं। स्ट्रेचर वगैरे नव्हते? डॉक्टर ॲम्ब्युलन्स मध्ये नव्हते? नाही। आणि ड्रायव्हरच्या हलगर्जीपणानं तुमचा समजा बाळ दगावलं? ड्रायव्हरच्या आणि ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरमुळे। अच्छा, डॉक्टरच्या आणि ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरमुळे। हो ना, त्यांच्या हलगर्जीपणामुळं। आणि तुम्हाला आणखी काय बोलला? बस सरळ बस, तू सरळ आहे म्हणे, तू मला म्हणे तू कधी जल्दीच नाही का म्हणे, तुला माहित नाही का म्हणे कसं होते ते। तुम्हाला पण तो अरवाची भाषेत बोलला? तर गाडीच्या खाली उतरून द्या लागते का म्हणे, सरळ नाही बसत म्हणे, गाडी साफ करायला लावली। गाडी साफ करायला? गाडी साफ करून द्या म्हणे। आम्ही म्हटलं आमच्याजवळ काय नाही तर काढा म्हणे बॅगेतले हे फडकेन पुसा। तुमचं काय म्हणणं आहे तर याच्यावर काय तुम्हाला न्याय पाहिजे? न्याय पाहिजे आम्हाला, आमच्यासोबत दुसऱ्यासोबत असं केलं नाही पाहिजे म्हणून।